गद्य प्रोज कसे वाचावे? प्रत्येक धड्याचा मुख्य अध्याय 5-6 ओळीत लक्षात ठेवा. पात्रे, स्थळ, संदेश वेगळे लिहून ठेवा. लेखकाचे नाव प्लस धड्याचा हेतू लक्षात ठेवा. 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्नोत्तर स्वतः तयार करा. दोन पद्ये, पोएट्री हमखास गुण मिळवण्यासाठी कवीचे नाव प्लस कवितेचा विषय. कवितेतील भाव, संदेश, अलंकार, ओळींचे अर्थ स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा सराव. कवी काय सांगू इच्छितो हा प्रश्न हमखास येतो. 3 व्याकरण स्कोअरिंग भाग नक्की तयार ठेवा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, काळ, वाक्यप्रचार व अर्थ, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. 4 लेखन कौशल्य जास्त गुण देणारा भाग. महत्त्वाचे प्रकार: पत्रलेखन, औपचारिक/अनौपचारिक, निबंध, साधा मुद्देसूद, बातमी लेखन, संवाद लेखन, जाहिरात लेखन. अपठित उतारा आधी पूर्ण उतारा वाचा, प्रश्न वाचून उत्तर शोधा, स्वतःच्या शब्दात थोडक्यात उत्तर द्या. 6 परीक्षेत लक्षात ठेवायच्या टिपा: उत्तर नेमके आणि मुद्देसूद लिहा. शक्य असेल तिथे बुलेट पॉईंट्स वापरा. स्पेलिंग व व्याकरणाची काळजी घ्या. वेळेचे नियोजन करा. पुढच्या पेपरची माहिती घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.